कबूतरखाना हटवण्याच्या विरोधामध्ये जैन समाजाने आज दादरमध्ये आंदोलन केलं। तासाभरानंतर जैन समाजाचं आंदोलन संपलं। मात्र यावेळी जैन समाजाची पोलिसांसोबत झटापट झाली। दरम्यान आंदोलनामध्ये बाहेरचे लोक असू शकतात अशी शंका मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली आहे। दादर कबूतरखान्यावरची तडपत्री फाडली, जैन आंदोलकांचा राडा। कबूतरखान्यात खाद्यही फेकलं, पोलिसांसोबत झटापट। दादर कबूतरखान्यावर पालिकेनं लावलेली ताडपत्री जैन समाजाच्या मोठ्या समुदायानं आंदोलन करत फाडून टाकली। प्रचंड संख्येने जैन आंदोलक सकाळी दादर कबूतरखान्यावर आले आणि कबूतरखान्यात शिरले। आंदोलक आणि पोलिसांमध्ये यावेळी झटापट पाहायला मिळाली। ताडपत्री फाडल्यानंतर महिला आंदोलक कबूतरखान्यात शिरल्या आणि त्यांनी बांबू हटवण्यास सुरुवात केली। महिला आंदोलक सुरे घेऊन बांबूला बांधलेल्या दोऱ्या तोडताना दिसल्या। पोलीस कबूतरखान्याबाहेर आंदोलकांना थांबवत होते, तर दुसरीकडे महिला आंदोलक आत शिरून दोर तोडत होत्या। पोलिसांसोबत झटापट झाल्यानंतर आंदोलकांनी पोत्यांमध्ये भरून आणलेलं खाद्य कबूतरखान्यात फेकलं। इतने दिन तक हम लोगों ने चला दिया है, कितने कबूतर मरे हैं, कौन जवाब देगा? अभी खोलोगे 50,000 कबूतर मर गए, कौन जवाब देगा? एक आदमी मरता है तो जेल में डालो। कोरोना में इतना पब्लिक मरा तभी तुम्हें पता नहीं चला, और आज कबूतरों के लिए तुम ऐसा करो, हम तो दान करते हैं ना। या राड्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा घटनास्थळी आले। बाहेरून आलेल्या लोकांनी आंदोलन केल्याचं लोढा म्हणाले। माहिती नाही बाहेरचे कोण लोक होते, पण ते हे इथले ट्रस्टचे लोक ना होते। ते असं आहे एक वेळा आंदोलन मध्ये काही बाहेरचे लोक घुसू शकतात। लोकभावना आणि धार्मिक भावना ही जपण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल आणि त्यातनं कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। काही मार्ग काल आम्हाला सुचलेले देखील आहेत, आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरून इतक्या वर्षाची ही जी परंपरा आहे ती परंपराही खंडित होणार नाही आणि त्यासोबत मला असं वाटतं की आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंतही घटनास्थळी पोहोचले होते। कोर्टाचा निर्णय त्याचा अवमान कोणच करणार नव्हते, परंतु त्यांनी जैन लोकांची भावना असेल किंवा काय त्यांनी त्यांची दुखावण्याचा प्रयत्न केला। जैन समाज हा अतिशय शांतप्रिय समाज आहे। त्यांनी जर हे असं केलं असेल तर नक्कीच या सगळ्याच्या पाठी एखाद्या राजकीय नेत्याचा त्यांना पाठबळ असेल आणि त्यांनी फूस लावल्यामुळे अशी घटना घडू शकते। सरकारची पण भूमिका अतिशय सकारात्मक आहे आणि आपण सगळे मिळून एकमेकाला त्याच्यात सहकार्य केलं पाहिजे। म्हणजे श्वासाचे वगैरे शोध प्रक्रिया वगैरे त्याच्यात फारच लोकांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत। पण राज्याचे मुख्यमंत्री काय ते निर्णय घेत आहेत, पण तो निर्णय घेत असताना त्यांनी सामान्य माणसासोबत डोळ्यासमोर ठेवली पाहिजे, जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही। दरम्यान कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कबूतरखाना बंद ठेवणार असल्याची पालिकेची भूमिका आहे। काल मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीनंतर जैन समाजानं आंदोलन स्थगित केलं होतं, मात्र तरीही आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवलंय।